USK ॲग्रो सायन्सेसमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, USK ॲग्रो सायन्सेसचा प्रवास 1999 ला सुरू झाला की आपण जे काही प्रॉडक्ट दिले मार्केटला ते रिसर्च ओरिएंटेड दिले. आज आपण साधारणपणे 8 ते 9 स्टेटमध्ये राज्यांमध्ये काम करतो आणि हे काम करत असताना आपण सर्व कंपन्यांसारखेच प्रॉडक्ट आपण द्यायचे अशी कधीही भूमिका USK ॲग्रो सायन्सेसने. आपण कायम रिसर्च ओरिएंटेड प्रॉडक्ट देण्यामध्ये आपण काम केलेलं आहे. आपला जो पहिला प्रॉडक्ट आपण जो दिला SRP9 म्हणजे सिलिकॉन. ज्यावेळी सिलिकॉन भारतीय शेतीमध्ये ऍप्लिकेशन नव्हतं आणि ऑस्ट्रेलियामध्ये फार मोठ्या प्रमाणावर याच्यावर काम झालं की सिलिकॉन हे मूलद्रव्य हे कुठल्याही पिकाला जर दिलं तर पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती, कीड प्रतिकारक शक्ती व पिकाची टिकवण क्षमता वाढू शकते. हे आपण त्यावेळी सिद्ध झालेल्या गोष्टी भारतीय शेतीमध्ये आणल्या आणि हे देत असताना SRP9 सॉइल ऍप्लिकेशनला हेक्टरी 22.5 किलो आणि फवारणीद्वारे देण्यासाठी 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपण 2 मॉलिक्यूल दिले, SRP आणि SRP9. रिसर्चमध्ये आपण अशाच पद्धतीने पुढे जात असताना आपण शुगर फास्ट सारखा प्रॉडक्ट दिला की जो कुठल्याही पिकांमध्ये आपण जर फवारणी केली गेली तर शुगर फास्टमुळे 2 ब्रिक्स साखर वाढू शकते 48 तासांमध्ये, हे आपण दाखवून दिलं. त्याच प्रकारे आपण हाऊस सारखा जो काही प्रॉडक्ट आहे 4 in 1 ज्याच्यामध्ये अमिनो ऍसिड, फुलविक ऍसिड, त्याचबरोबर जे काही आपण सीवीड एक्स्ट्रॅक्ट, अमिनो ऍसिड्स हे कॉम्बिनेशन जे काही दिलं की ज्याच्यामुळं रूट ग्रोथ आणि प्लांट ग्रोथ ही हेल्दी होण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होतो हे आपण दाखवून दिलं. हे करत असताना आपण प्रत्येक वेळी प्रत्येक स्टेटमध्ये शेतकऱ्यांना बेस लेवलला कुठल्या अडचणी आहेत आणि कुठला प्रॉडक्ट दिला पाहिजे याच्यावर आपण रिसर्च करून आपण हे सगळे प्रॉडक्ट दिलेले आहेत. आज आपल्याकडे साधारणपणे 110 ते 12 प्रॉडक्ट मध्ये आपण काम करतो आणि PGR मध्ये जर बघायला गेलं तर 1999 ला पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात झालेली ही मला वाटतं की आपण जे काही अग्रगण्य काम करणारी कंपनी ही USK ॲग्रो सायन्सेस आहे. आज तुमच्या पुढे मी बोलत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ओमिल नावाचा जो काही प्रॉडक्ट आपण लॉन्च केला गेल्या महिन्यापूर्वी की जो प्रॉडक्ट एक भारतीय शेतीला एक आमूलाग्र बदल करण्यामध्ये काम करेल किंवा गेम चेंजर इन ऍग्रिकल्चर असं म्हणता येईल असा जो काही प्रॉडक्ट आपण ओमिल दिला. आणि या ओमिलच्या मागची संकल्पना जी काय होती ती अनिल मेत्रे सरांच्या संकल्पनेतनं हा प्रॉडक्ट आपण साकार केला आणि ह्या बऱ्याचशाच ट्रायल गेली 1.5 वर्ष आम्ही याच्यावर काम करत होतो. भाजीपाल्यामध्ये असेल, द्राक्षामध्ये असेल, द्राक्षामध्ये फळधारणा एप्रिलमध्ये होण्याच्या दृष्टीनं असेल, याच्यावर बऱ्याचशाच ट्रायल कंडक्ट करून हा प्रॉडक्ट आपण फायनल केला आणि हा रिसर्च ओरिएंटेड प्रॉडक्ट दिला. याच्या मागची कन्सेप्ट जर आपण बघितली की कुठल्याही वेलीला, कुठल्याही झाडाला, कुठल्याही फळ पिकांना असेल किंवा फील्ड क्रॉपना असेल, ज्यावेळी ढगाळ वातावरण होतं आणि ढगाळ वातावरणामुळं त्या पिकामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया घडत नाही त्या कालावधीसाठी, पण झाडाच्या ग्रोथ फेजेस ह्या पुढे जात असतात आणि त्यावेळी जर सप्लिमेंटरी त्याला जर फूड नाही मिळालं तर फळ गळ होणं, फळ कूज होणं किंवा द्राक्षासारख्या पिकांमध्ये बाळी जी काय आपण म्हणतो त्याचं टेंड्रिलचं रूपांतर आपण गडामध्ये केलेलं असतं. तो जो काही बंच तयार व्हायला पाहिजे ते न होता जी काही गोळी गडावर जाणं किंवा बाळी गडावर जाणं म्हणतो आपण, ही समस्या निर्माण होती. तर अशा क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसमध्ये द्राक्षामध्ये असेल, कुठल्याही फळ पिकां, डाळिंबासारख्या पिकांमध्ये ज्यावेळी फ्लॉवरिंग सेटिंगहून बाहेर निघत असेल किंवा सेटिंग होत असेल अशा पिरियडमध्ये की मादी फुलांचा डाळिंबामध्ये आणि नर फुलांचा जो काही रेशो आहे त्या रेशोमध्ये सुद्धा काम करण्यासाठी आंब्यामध्ये जर आपण बघितलं की पाऊस पडला, ह्युमिडिटी वाढली की स्प्राउटिंग होऊन त्या पिकाची वाढ होऊन जाते आणि जे काय अगोदरचे आंबे जे काही सेट झालेले असतात ते सेट झालेले नव्या पालवीमुळे गळून जातात. ते थांबवण्याच्या दृष्टीनं किंवा त्या कॅनोपीला ज्या आलेल्या कोवळ्या फुटीला लवकरात लवकर मॅच्युअर करून परत नंतर फ्लॉवरिंग येण्यासाठी उपयोग होण्याच्या दृष्टीनं ह्या प्रॉडक्टच्या आपण ट्रायल मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या आहेत आणि ओमिलची सिद्धता आपण ही फील्ड लेवलला दाखवलेली आहे. फक्त ओमिल वापरताना ज्या काही लोकांच्या अजूनही ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या अजून क्लिअर झालेल्या नाहीत. प्रत्येकाला वाटतं आज हे स्प्रे मारला नाही तर आपला तो भाळीगडावर गड जाईल, मग आपण हे वापरूया, म्हणजे ओमिलही वापरायचं आणि परत ओमिलच्या क्रियेचा विरोधी घटक वापरायचं
काही लोक ओमिल वापरतात, दुसऱ्या दिवशी परत जीए वापरतात, काही लोक त्याच्यामध्ये वेगवेगळी फर्टिलायझर्स वापरतात, काही लोक ब्रासिनोस्टेरॉइड्स वापरतात. तर ह्या गोष्टी न करता मित्रांनो, ज्या दिवशी तुम्हाला जो काही पहिल्यांदा आपण ओमिलचा स्प्रे दिलेला आहे, 2 ते 3 पाना अवस्था जी काही पहिली ओपन व्हायला चालू शकतात, ती पोंगा अवस्था म्हणतो, गुलाबासारखा जे काही कळीसारखा असतो, त्या काळात एकरी 500 मिली प्लस स्टिक वॉल, त्याच्यामध्ये एकरी 150 ml या प्रमाणात पहिला स्प्रे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी तुमचे जे काही मधले फंगीसाईडचे स्प्रेज होते, फक्त झोल ग्रुप वापरू नका, जीएचा वापर करू नका, कुठल्याही बाकीच्या स्टेरॉइडचा वापर करू नका. आणि त्याच्यानंतर 1 तारखेला जर स्प्रे झाला असेल तर 3 तारखेला परत ओमिलचं रिपिटेशन, परत एकरी 500 मिली, आणि गरज वाटत असेल तर त्याच्यानंतरचा 250 ते 300 मिलीचा परत नंतरचा डोस. असा जर आपण वापर केला तर 100% ओमिल गोळीगडाचं किंवा बाळीगडाचं रूपांतर, गोळी म्हणजे काय, जो निपजलेला आहे कमकुवत, पण तो टिकवण्यासाठी आपल्याला काम करायचं असेल तर तिथेही राहू शकतं. पण घड चांगले सुद्धा जे काही जिरतात, फ्रुटफुलनेस तयार होत असताना एप्रिलमध्ये यंदाचं जे काही क्लायमेट वातावरण जर बघितलं तर आपल्याला डिग्री डेज आणि टेम्परेचर आपल्याला तेवढं मिळालं नाही. पण हे घड ज्यावेळी बाहेर पडतात त्यावेळी ते जिरण्याकडे जातात, ते थांबवण्याचं काम आपल्याला ओमिल चांगल्या पद्धतीने करू शकतं. कापसलेल्या स्टेजमध्ये जर एकरी 1 लिटर सॉइल ऍप्लिकेशन जरी आपण केलं तरी सुद्धा आपल्याला स्प्रे आणि सॉइल ऍप्लिकेशन या दोन्हीद्वारे जी काही मोठ्या प्रमाणावर जे काही बाळीगडावर जाणारी जी काही बाग आहे ती आपल्याला थांबवता येते. फक्त ह्या मॉलिक्यूलच्या प्युअर ट्रायल्स ह्या तुम्ही घेतल्या तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. म्हणजे मी तुम्हाला परत परत वारंवार सांगतो की लोकांनी हे जे काही शेड्यूल आहे की जे ओमिल मधला जो काही मेन मॉलिक्यूल फूड मटेरियल जो काही काम करतो आणि त्याचं जे काही डायव्हर्टन्स फ्लॉवर पार्ट्स मध्ये होण्यासाठी जो काही त्याला सपोर्ट देत असतं ते आपण डिस्टर्ब करतो, मध्ये झोल मारतो, ती चेन ब्रेक करून टाकतो. ओमिलचे रिझल्ट आपल्याला तिथं ब्रेक होतात. काही लोक स्टेरॉइड की जी काही शेंडावाढीसाठी काही गरज नसलेली, काही लोक आज बऱ्याचशा जी काही ब्रासिनोस्टेरॉइड्स वापरायला लागलेले आहेत, काही लोक जे देतात 5 ppm 2.5 ppm न, ह्या गोष्टी आपल्याला अशा काळामध्ये नको आहे. म्हणजे हे जे काही वापरत असताना तुमच्या ज्या काही चुका व्हायला लागलेत त्या चुका रेक्टिफाईड करणं अतिशय आवश्यक आहे. आणि ओमिलचा वापर मी हे तुम्हाला परत परत सांगतो की साधारणपणे 9 ते 11 दिवस पहिला स्प्रे, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी परत दुसरा स्प्रे, आणि त्याच्यात नंतर परत 3 दिवसांनी तिसरा स्प्रे, आणि सॉइल ऍप्लिकेशन 1 लिटर ओमिल जर केलं तर तुम्हाला कॅनोपीमध्ये जे काही लस्टर, शायनिंग, ऑइलीनेस त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. बंच चांगल्या पद्धतीचा डेव्हलप झालेला दिसेल. आणि तुम्हाला ज्या काही बाळीगडाच्या ज्या काही समस्या आहेत ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबवण्याच्या दृष्टीनं ओमिल काम करतो. मित्रांनो, हा प्रॉडक्ट फक्त द्राक्षामध्येच नव्हे तर फील्ड क्रॉप, सोयाबीन सारखं पीक असेल, तुरीसारखं पीक असेल, कॅप्सिकम जे काय असेल, स्वीट कॅप्सिकम ज्याला म्हणतो स्वीट पेपर, त्याच्यामध्ये असेल, कॅप्सिकम मध्ये असेल, वेगवेगळ्या टोमॅटो, ब्रिंजल, या वेगवेगळ्या पिकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारा हा मॉलिक्युल आहे. फ्लॉवर ड्रॉप्स थांबवण्याच्या दृष्टीनं, पिकावर लस्टर शायनिंग येण्याच्या दृष्टीनं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्यानं जे काय ऍडव्हर्स इफेक्ट पिकावर ताणतणाव निर्माण होतात ते थांबवण्याच्या दृष्टीनं ओमिल अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो. फक्त ह्या ओमिलचं काम तुम्ही करत असताना, आम्ही हे जे काही काम करत असताना ओमिलचं जिथं जिथं जे कस्टमर, जे शॉप ओनर की ज्यांना टेक्निकली बेस आहे, ज्यांना टेक्निकली माहिती आहे, अशा लोकांच्या हातातच हा प्रॉडक्ट जाण्याच्या दृष्टीनं एक वेगळी चेन मार्केटिंगची आपण तयार केलेली आहे. तर माझं प्रत्यक्ष असं मत आहे की तुम्ही ओमिल वापरत असताना काय काळजी घ्यायची आहे, कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे, किती मिलीनं वापर करायचा आहे, आणि मध्ये कुठले आपल्याला मॉलिक्यूल नको आहे आणि कशात मिक्स करून आपण वापरू शकतो याची पूर्ण माहिती घेऊन तुम्ही याचा योग्य वापर जर केला तर माझं 100% मत आहे की भारतीय शेतीमध्ये ओमिल हा प्रॉडक्ट एक मानांकन ठरेल किंवा माइलस्टोन ठरेल याची मला 100% खात्री आहे. आणि मित्रांनो, याचा वापर आपण काळजीपूर्वक करून शेतीमध्ये योग्य पद्धतीने करून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं हा मॉलिक्यूल सातत्यानं चांगल्या पद्धतीनं काम करेल. एवढंच मी आपणाला बोलून माझे 4 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक यांच्या या ऑक्टोबर कटिंगच्या वेबिनारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या द्राक्ष शेतीमध्ये एक महत्त्वाची अडचण आपल्याला सर्वांना जाणवते
ती म्हणजे घड जिरणे. अगदी सुरुवातीपासूनच ह्या समस्येला आपण तोंड देताना दिसतोय. खरं तर घड जिरणे ही समस्या फक्त ऑक्टोबर कटिंगशी संबंधित नाही, तर ती एप्रिल कटिंगशी सुद्धा संबंधित आहे. आपण बघितले की यावर्षी सर्वच द्राक्ष पट्ट्यामध्ये 10 ते 15 मे नंतर पाऊस चालू झाले आणि हे पाऊस सतत पडत राहिले. या पावसामध्ये सतत राहिलेलं ढगाळ वातावरण, जमिनीमधला गेलेला वाफसा आणि वाढलेलं बाष्प, हवेमधलं वाढलेलं बाष्प, ह्या 3 गोष्टी बराच काळ टिकून राहिलेल्या होत्या. आणि बरोबर हा कालावधी आपला सपकेंचा कालावधी होता बऱ्याचशा प्लॉटचा. त्यामुळं गर्भधारणेवर त्याचे परिणाम होणारच होते. एकतर गर्भधारणा होणार नाही किंवा झालीच तर ती अशक्त गर्भधारणा होईल, गोळी घडांचं प्रमाण वाढेल, अशी एकूण परिस्थिती त्याच वेळेला क्लिअर झालेली होती. आज ऑक्टोबर कटिंग घेताना पहिल्या 10-15 दिवसामध्ये आपल्याला हे प्रकर्षानं जाणवतं आहे की मागच्या 30-40 वर्षामध्ये किंवा 40-50 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घड जिरण्याची समस्या आपल्याला कधीच फेस करावी लागलेली नव्हती, तेवढी यावर्षी लागते. चांगली मॅनेजमेंट असणारी प्लॉटसुद्धा गडबडताना दिसत आहेत. बारकाईनं जर आपण विचार केला तर आत्ता जे घड जिरत आहेत याच्यामध्ये आत्ताचं वातावरण, जमिनीचा पोत म्हणजे मुरमाड जमिनी आहेत का, हलक्या जमिनी आहेत का, हेवी सॉईल आहेत, त्याचबरोबर प्रकर्षानं जाणवलं ते म्हणजे व्हरायटी. बऱ्याचशा व्हरायटी ह्या घड जिरण्याला बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह आहेत असं एकूण आत्ता जाणवलं. म्युटेशनच्या व्हरायटी आहेत त्या अतिशय सेन्सिटिव्ह या घड जिरण्याच्या समस्येसाठी आहेत, हे पण आत्ता प्रकर्षानं जाणवलं. परंतु हे जे घड जिरतं हे ॲक्च्युअली फेनॉमेनॉन काय आहे, काय घडतं वेली अंतर्गत आणि कुठल्या कंडिशन त्याला कारणीभूत आहेत, हे जर का आपल्याला समजलं तर थोडासा उपाय आपण याच्यावर करू शकतो. याच्या संदर्भात मी एक सांगेल की एप्रिल कटिंगमध्ये जी गर्भधारणा होते आणि आत्ता तो गर्भ बाहेर पडतो, ह्या दोन्हीसाठी सेम कंडिशन लागू आहेत, एकच कंडिशन लागू आहेत. याचा अर्थ गर्भधारणा होताना जी परिस्थिती गर्भधारणेसाठी अनुकूल आहे तीच परिस्थिती गर्भ बाहेर पडताना जर अनुकूल असेल तरच तो गर्भ व्यवस्थितपणे बाहेर पडतो, अन्यथा प्लॉट जिरतात. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या गर्भधारणेसाठी आणि गर्भ बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरतात? त्याच्यामध्ये एक 3-4 गोष्टींचा समावेश होतो. पहिली आहे की वेली अंतर्गत असणारा अन्नसाठा, त्याचबरोबर दररोज तयार होणारा अन्नसाठा. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सायटोकायनिनच्या लेवल आणि त्याचबरोबर मग जिब्रेलिनच्या लेवल. चौथी गोष्ट आहे की हवेतली आर्द्रता, हवेमध्ये किती ह्युमिडिटी होती. आणि चौथी गोष्ट आहे की पाचवी गोष्ट आहे जमिनीतला वाफसा. ह्या 5 गोष्टीशी गर्भधारणा पण संबंधित आहे आणि गर्भ बाहेर पडण्याची क्रियासुद्धा संबंधित आहे. मी त्या परत एकदा रिपीट करतो. वेली अंतर्गत असणारा अन्नसाठा, दररोज तयार होणारं अन्न, जमिनीतला वाफसा, सायटोकायनिनच्या लेवल आणि हवेतलं बाष्प, ह्या 5 गोष्टीशी गर्भधारणा संबंधित आहे. त्याचबरोबर गर्भ बाहेर पडतानाची परिस्थिती संबंधित आहे. बघा की जर का सतत पाऊस राहिला तर सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि सूर्यप्रकाश कमी मिळाला की अन्न तयार करायची प्रक्रिया डिस्टर्ब होऊन जाते. अन्न तयार करायची प्रक्रिया डिस्टर्ब झाली की गर्भधारणा डिस्टर्ब होते, त्याचबरोबर आत्तासुद्धा गर्भ बाहेर पडताना तो डिस्टर्बन्स आपल्याला जाणवतो. जमिनीतला वाफसा ज्यावेळेला संपतो त्यावेळेला जमिनी अंतर्गत अशी काही परिस्थिती तयार होते की ज्या ठिकाणी
सायटोकायनिनच्या लेवल वेलीअंतर्गत वाढवल्या जात नाहीत. बघा की सायटोकायनिनची इंटरनल डेव्हलपमेंट जी असते, नैसर्गिक जी तयार करण्याची प्रक्रिया आहे ती मुळांच्या टोकावर असते. पांढऱ्या मुळांची टोकं जितकी जास्त आणि ॲक्टिव्ह कार्यरत असतील तेवढं सायटोकायनिन वाढतं, आणि जेवढं सायटोकायनिन वाढतं तेवढी गर्भधारणेची पॉसिबिलिटी वाढते, त्याचबरोबर गर्भ बाहेर पडायची सुद्धा पॉसिबिलिटी वाढते. म्हणजे गर्भधारणेच्या वेळेला जर का समजा जमिनीमध्ये वापसा नसेल, जमिनी कॉम्पॅक्ट असतील, पांढऱ्या मुळ्या नसतील, पांढऱ्या मुळ्यांची टोकं नसतील किंवा ती ॲक्टिव्ह नसतील तर गर्भधारणासुद्धा होत नसते आणि आत्तासुद्धा गर्भ बाहेर पडत नाही. म्हणजे ऑक्टोबर कटिंगला जर का मुळं ॲक्टिव्ह नसतील, पांढऱ्या मुळ्या ॲक्टिव्ह नसतील तर तिथं सायटोकायनिन लेवल वाढत नाहीत. आता आपण बघतो की या सायटोकायनिनच्या लेवल वाढवण्यासाठी आपण एप्रिल कटिंगमध्ये सुद्धा लिओसिनचा वापर करतो, CCCचा, 6BAचा वापर करतो, किंवा आत्तासुद्धा लोकल प्लॉटसाठी आपण ऑक्टोबर कटिंगमध्ये लिओसिन, 6BA, इवन CPPOचा वापर करतो. ही जी 3 संजीवकं आहेत, ही तिन्हीच्या तिन्ही संजीवकं ही ॲक्च्युअली सायटोकायनिन ग्रुपमध्ये मोडतात. मग मी एप्रिल कटिंगला लिओसिनचा भरपूर वापर केलेला होता, 6BAचा वापर केलेला होता, तरीसुद्धा माझ्या प्लॉटमध्ये गर्भधारणा झाली नाही. असं का होतं? तर याचं एक महत्त्वाचं कारण लक्षात घ्या की प्रत्येक वेल जसं जिब्रेलिन तयार करत असते नैसर्गिकरित्या, सायटोकायनिन तयार करत असते नैसर्गिकरित्या, ऑक्झिन तयार करत असते नैसर्गिकरित्या, इथिलीन तयार करत असते नैसर्गिकरित्या, तसं आपण सुद्धा ही संजीवकं बाहेरनं आर्टिफिशियली कृत्रिमरित्या पुरवत असतो. जर का नैसर्गिकरित्या सायटोकायनिन बनत नसेल, तयार होत नसेल तर आपण त्याला काय करतो, बाहेरून सायटोकायनिन द्यायचा प्रयत्न करतो. मग तिथं आपण एप्रिल कटिंगमध्ये लिओसिन वापरतो, 6BA वापरतो, किंवा आत्ता आपण सायटोकायनिन वाढवण्यासाठी लोकल प्लॉटला लिओसिन 6BA वापरतो, युरोपच्या प्लॉटसाठी CPP वापरतो. याचा अर्थ आहे की आपण बाहेरनं सायटोकायनिन द्यायचा प्रयत्न करतो. पण ही गोष्ट ध्यानात घ्या, जर का नैसर्गिकरित्या ते संजीवक तयार होत असेल तरच बाहेरून दिलेल्या संजीवकाला ती वेल रिस्पॉन्स देते. म्हणजे काय, समजा मुळांच्या टोकावर सायटोकायनिन तयार होत नाही काही कारणानं, म्हणजे मग जमिनीमध्ये वापसा नसेल तर होत नसेल, मुळं ॲक्टिव्ह नसतील तर होत नसेल, मुळांना अन्नसाठा मिळत नसेल तरी होत नसेल, म्हणजे नैसर्गिकरित्या जर सायटोकायनिन तयार होत नसेल तर तुम्ही बाहेरून दिलेल्या सायटोकायनिनला काही अर्थ राहत नाही, ते तसं काम करत नाही. थोडं का होईना पण नैसर्गिकरित्या ते तयार व्हायला पाहिजे. म्हणजे काय की समजा जमिनीची परिस्थिती इतकी खराब आहे की तिथं पांढऱ्या मुळ्यांची टोकं बिलकुल नाहीत, त्याचबरोबर आहेत तर ते कार्यरत नाहीत, त्यांना अन्नसाठा मिळत नाही, तर अशा वेळेला बाहेरून दिलेल्या कुठल्याही संजीवकाला वेल रिस्पॉन्स देत नाही. मग ते सायटोकायनिन असू दे, जिब्रेलिन असू दे. आपण बघतो की कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा असंच होतं. कडाक्याची थंडी ज्याला पडते त्यावेळेला आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये जिब्रेलिनच्या पातळ्या नैसर्गिकरित्या खाली होऊन जातात, कारण जिब्रेलिनची पातळी वेलीअंतर्गत वाढायला ह्युमिडिटी भरपूर असावी लागते, आर्द्रता. मग झाड जर नैसर्गिकरित्या कडाक्याच्या थंडीमध्ये जिब्रेलिन तयार करत नाही तर आपण बाहेरून दिलेल्या जिब्रेलिनात सुद्धा वेल तितका रिस्पॉन्स देत नसते. म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की आत्तासुद्धा सायटोकायनिनची निर्मिती जर होत नसेल तर बाहेरून दिलेल्या सायटोकायनिननं आपण जीर्ण थांबवू शकत नाही. दुसरा एक मुद्दा मी सांगितला की वेलीअंतर्गत अन्नसाठा किती आहे, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एप्रिल कटिंगला गर्भधारणेसाठी सुद्धा आणि आत्ता ऑक्टोबर कटिंगला गर्भ बाहेर पडताना सुद्धा. बघा की आपण सबकेन करतो. सबकेनचा मेन उद्देश हाच आहे की ज्यावेळेला आपण 7 ते 8 पानाची काडी होते, आपण 5 पानावर त्याला बंद करतो. याचा अर्थ मागून येणारा जो काही अन्न सप्लाय आहे, साठा, त्या 5 पानामध्ये इतका भरला जातो की येणाऱ्या फुटीच्या पहिल्या 2 डोळ्यामध्ये गर्भधारणा व्हायचे चान्सेस वाढतात, म्हणून आपण सबकेन करतो. इथं जो मुद्दा येतो तो हाच येतो की अन्नसाठा जर का डोळ्याला मिळाला तर गर्भधारणा होते. त्याचबरोबर आपण इथं बघतो की लिओसिनचा वापर करतो, CCCचा, एप्रिल कटिंगमध्ये लोकल प्लॉटला. तर तोच मुद्दा असतो की शेंडा जो वाढत असतो त्याला थांबवणं आणि तिथं सायटोकायनिनची पातळी वाढवणं, हा लिओसिनचा मेन उद्देश असतो. यावर्षी मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाले
आणि त्यामुळं लाईट कमी पडली, जमिनीतला वापसा गेला आणि त्याच्यामुळं अन्नसाठा होऊ शकला नाही. त्याच्यामुळं गर्भधारणेवर त्याचे विपरीत परिणाम झाले. तीच परिस्थिती आपण आत्ता बघतो ऑक्टोबर कटिंगमध्ये, की लाईट जर का नसेल, वेलीअंतर्गत अन्नसाठा जर नसेल आणि सायटोकायनिनच्या लेवल जर वाढत नसतील तर तिथं गर्भ व्यवस्थितपणे बाहेर पडत नाही, तो जिरतोच. हे जे मुद्दे आहेत, हे मुद्दे कारणीभूत आहेत गर्भ जिरण्यासाठी किंवा तो घड जिरण्यासाठी. आणि इथं बरोबर उलटी पोझिशन असते. सायटोकायनिन तुम्हाला जर वाढवायचं असेल तर जिब्रेलिन कमी करावं लागतं किंवा बंद ठेवावं लागतं. बघा की आत्ता पाऊस पडताना जिरण्याचा प्रॉब्लेम का वाढतोय? कारण का तर इथं हवेतली आर्द्रता भयंकर वाढते, जी जिब्रेलिनच्या इंटरनल पातळ्या वाढवत असते. जिब्रेलिन जर वाढत गेलं तर जिरण्याचं प्रमाण वाढत जातं किंवा गर्भधारणेचं एप्रिलमधलं प्रमाण वाढत जातं, कमी होत जातं. म्हणजे आत्ता आपल्याला जिब्रेलिनचा वापर करून बिलकुल चालणार नाही. आपण जर का जिब्रेलिनचा वापर केला तर घड जिरण्याला ते अजून मदत करत राहतं. म्हणजे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आत्ता आहेत की मुळं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यावर सायटोकायनिन निर्मिती व्हायला पाहिजे, अन्नसाठा भरपूर मिळायला पाहिजे, जो आत्ता यावर्षी भयंकर कमी आहे. आता मुद्दा असा येतो की हे जे जीर्ण असतं हे कधी चालू होतं ॲक्च्युली? तर जीर्ण चालू होतं ज्या वेळेला आपण पेस्ट लावतो, हायड्रोजन सायनामाइडचं ॲप्लिकेशन करतो, तिथून पुढं जीर्ण चालू होऊन जातं. खरं तर असं मानलं जातं जिरण्यामध्ये 50% वाटा हा हायड्रोजन सायनामाइडचा आहे. आपण हायड्रोजन सायनामाइडचं ॲप्लिकेशन करून आर्टिफिशियली कृत्रिमरित्या डॉर्मन्सी आपण ब्रेक करतो आणि ती ब्रेक झालेली डॉर्मन्सी त्या डोळ्याला इतक्या मोठ्या स्वरूपात चालना देते की तेवढा जर अन्नसाठा तिथं मिळाला नाही तर जीर्ण वाढून जातं. म्हणून असं मानलं जातं की ज्या काही बागा जिरतात याच्यामध्ये वेगवेगळी जी कारणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हायलाईट केलं जातं ते म्हणजे हायड्रोजन सायनामाइड. नैसर्गिकरित्या जर बागा फुटल्या तर इतकं जीर्ण होत नसतं. आपल्याकडे पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये काडीला ट्विस्टिंग करायचे. हायड्रोजन सायनामाइड त्यावेळेला नव्हतं, काळी पेस्ट नव्हती थायुरियाची. त्यावेळेला काडी तारेबरोबर पिळकली जायची आणि त्याची डॉर्मन्सी ब्रेक केली जायची. बाग मागं पुढं फुटायची, परंतु जेवढे घड आहेत तेवढे सगळे घड बाहेर निघायचे. याचा अर्थ काय बघा की हायड्रोजन सायनामाइड हे जिरण्याला जास्त मदत करतं, कारण ते आर्टिफिशियली डॉर्मन्सी ब्रेक करतं. त्याच वेळेला जर तेवढा अन्नसाठा जर का वेलीअंतर्गत नसेल की जसा यावर्षी तो नाही, तर जीर्ण अजून वाढून जातं. पहिले 1 ते 8 दिवस जे आहेत ते इंटरनल जिरण्याची प्रक्रिया चालू असते आतल्या आत, आणि ती सगळ्यात जास्त असते. बघा की आपण पहिल्या दिवशी जर डोळ्याचा काप घेतला आणि सूक्ष्मदर्शकाखाली जर बघितला तर तो घड आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली सुईच्या टोकासारखा दिसतो. पण 8व्या-9व्या दिवशी तोच घड आपण नजरेनं बघू शकतो. याचा अर्थ डेव्हलपमेंटची जी क्रिया आहे ती 1 ते 8 या दिवसामध्ये सगळ्यात जास्त असते आणि सगळ्यात जास्त घड जिरण्याचं प्रमाण याच कालावधीमध्ये असतं. दुसरा टप्पा आहे तो 8 ते 14 दिवसापर्यंतचा साधारणपणे. याच्यामध्ये स्पीड कमी झालेलं असतं, थोडं वाढीचं स्पीड, परंतु जीर्ण वाढतं. आणि 14 पासून पुढं 17-18 दिवसापर्यंत फेल काढायच्या पिरियडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉट जिरतात. तिथं घडाचं स्पीड वाढीचं अजून कमी झालेलं असतं. आता याच्यामध्ये जे उपाययोजना करायच्या असतात त्या उपाययोजना काय आहेत? तर याच्यामध्ये आपण करतोच, प्रत्येक वर्षी हे उद्योग आपण करतो. आपण सायटोकायनिनच्या लेवल वाढवायसाठी लोकल प्लॉटला लिओसिनचा वापर करतो, 6BAचा वापर करतो. युरोपच्या प्लॉटसाठी आपण CPPOचा वापर करतो. परंतु ही गोष्ट मी मगाशी सांगितलेली आहे की वेली अंतर्गत जर सायटोकायनिन नैसर्गिकरित्या वाढत असेल तर तुम्ही दिलेल्या बाहेरून दिलेल्या सायटोकायनिनला काहीतरी अर्थ राहतो. बरेचसे प्लॉट आपण बघतो की याच्यामध्ये लिओसिनचा वापर झाला, 6BAचा वापर झाला, CPPOचा वापर झाला, तरीसुद्धा जीर्ण थांबलं नाही. याच्या पाठीमाग ही एक कारण असू शकतं की नैसर्गिकच सायटोकायनिनची निर्मिती थांबलेली आहे. बऱ्याच वेळेला फक्त जमिनीमध्ये वापसा नाही म्हणूनच सायटोकायनिन निर्मिती होत नाही असं नाही. बऱ्याच वेळेला बघा की कंटिन्युअस पाऊस पडले आणि अचानक पाऊस उघडले. अचानक पाऊस उघडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये धुकं पडायला चालू होऊन जातं, दव पडायला चालू होऊन जातं, बादळ पडायला चालू होऊन जातं आणि पाऊस थांबतो. अशा वेळेला त्या बादळामुळं किंवा त्या धुक्यामुळं जमिनी एकदम कठीण येऊन जातात आणि अशा कठीण झालेल्या जमिनीमध्ये सायटोकायनिनच्या लेवल वाढत नाहीत. कारण का
तर मुळं ॲक्टिव्ह राहत नाहीत. अशा वेळेला कटिंगच्या अगोदर एखादं पाणी जर का आपण दिलं, इरिगेशन वॉटर जर का एक 3-4 तासासाठी 4-5 तासासाठी दिलं, तर ही जी काही कॉम्पॅक्ट झालेली जमीन आहे, कण जे एकमेकाच्या जवळ आलेले आहेत, हे बऱ्यापैकी फुलते जमीन आणि त्याचे बेनिफिट आपल्याला जिरण्यासाठी निश्चितपणे मिळतात. त्यामुळं ज्यावेळेला पाऊस उघडतात आणि जमीन कडक येऊन जाते, अशा वेळेला कटिंगच्या अगोदर जर का आपण एखादं पाणी दिलं 4-5 तासासाठी ड्रिपचं, तर मात्र तिथं जिरण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. आपण बघतो की मुळांना झाडांना जर अन्नसाठा कमी तयार केलेला असेल, अन्ननिर्मिती कमी झाली असेल, तर बाहेरून ते देणं आपल्याला गरजेचं राहतं. अर्थातच 8 दिवसानंतर किंवा पोंगा स्टेजनंतर सीवीड एक्स्ट्रॅक्ट असतील, प्रोटीन्स असतील, नॅचरल प्रोटीन्स, त्याचबरोबर ओमिलसारखा जो प्रोडक्ट आहे USK ॲग्रोचा, यांचा जर का वापर आपण केला तर हे जिरणं बऱ्यापैकी थांबवू शकतो. मी मगाशी म्हणलं असं की मुळांना जर ॲक्टिव्ह ठेवायचं असेल तर मुळांनासुद्धा या प्रोडक्टचा जर वापर केला आपण जमिनीवाटे, ओमिल जर का जमिनीवाटे 1 लिटर प्रति एकर असं जर का दिलं कटिंगनंतर 3-4 दिवशी, तर मुळं ॲक्टिव्ह राहतात आणि ही ॲक्टिव्ह झालेली मुळं सायटोकायनिन निर्मिती करतात आणि जिरणं थोडंसं थांबून जातं. अर्थात ह्याच्यामध्ये 100% हे जिरणं आपण थांबवू शकत नाही, कारण हा सगळा खेळ निसर्गाच्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर अवलंबून आहे. परंतु ही गोष्ट सत्य आहे की इथं आपण जर का रेडीमेड फूड मटेरियलचा वापर केला समजा, किंवा रेडी फूड मटेरियलचा वापर केला ज्याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहेत, नॅचरल प्रोटीन्स आहेत आणि ओमिलसारखा एक प्रोडक्ट आहे की जो मोठ्या प्रमाणामध्ये झाडाला ॲक्टिव्ह करतो, मुळ्यांना ॲक्टिव्ह करतो, पानांना ॲक्टिव्ह करतो आणि अन्नसाठा नैसर्गिकरित्या भरपूर मोठ्या स्वरूपामध्ये तो देतो, वेलींना सप्लाय करतो. असा जर प्रोडक्ट वापरला तरी जिरणं थोडंसं आपण थांबवू शकतो. परंतु एक गोष्ट ध्यानात घ्या की हे सगळं करत असताना जिरू नये म्हणून जर का आपण स्टेरॉइडचा वापर करत असू, किंवा सिंथेटिक ॲमिनो ॲसिडचा वापर करत असू, किंवा GAचा वापर करत असू, किंवा प्रोपिकोनॅझोल यासारख्या गटांचा जर का वापर करत असू, तर जिरणं थांबवणं मुश्किल होतं. जिरायच्या कालावधीमध्ये GAचं ॲप्लिकेशन बिलकुल नाही करायला पाहिजे. प्रोपिकोनॅझोलसारखे ग्रुप बिलकुल वापरायला नाही पाहिजेत. सिंथेटिक ॲमिनो ॲसिड्स की जे फुटींची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये करतात, अशा सिंथेटिक ॲमिनो ॲसिडचा वापर बिलकुल करायला नाही पाहिजे. स्टेरॉइडचा वापर पूर्ण थांबवला पाहिजे. असं जर का केलं तर सीवीड एक्स्ट्रॅक्ट, नॅचरल प्रोटीन्स आणि ओमिलसारखे प्रोडक्ट वापरून आपण हे जिरणं 30-40% थांबवू शकतो. तर याच्या वेबिनारमध्ये जिरणं याच्याविषयी आपण सविस्तर माहिती बघितली. पुढच्या वेबिनारमध्ये आपण गळकूज ही एक विकृती पावसाच्या दिवसामध्ये किंवा दव पडल्यानंतर येते, त्याच्याविषयी माहिती घ्यायचा प्रयत्न करू. नमस्कार सर्व द्राक्ष उत्पादकांचं. आजच्या वेबिनारमध्ये आपण सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल मी द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिकच्या वतीनं आपला आभार मानतो. द्राक्ष पिकात उद्भवलेली परिस्थिती बघता द्राक्ष विज्ञान मंडळाने हे विशेष वेबिनारचं इथं आयोजन केलं आणि या वेबिनारमध्ये सन्माननीय श्री अनिलजी मेत्रे सरांनी मौलिक असं मार्गदर्शन करून द्राक्ष उत्पादनामध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात उपयुक्त अशी माहिती दिली. तसेच आजच्या या वेबिनारमध्ये ज्यांनी आम्हाला मौलिक मदत केली ते USK ॲग्रो सायन्सेस यांचंही मी द्राक्ष विज्ञान मंडळ आणि सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि आजचा हा वेबिनारचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.